नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याआधी मला वाटतं आपण व्याकरणाचा काही भाग अभ्यासला. शब्दांच्या जाती आपण पाहिल्या, ज्या आपल्या इयत्ता 9वी मध्ये सुद्धा झाल्या होत्या. या सगळ्या शब्दांच्या जातीचे जे 8 प्रकार आहेत: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी आणि उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, या 8ही शब्दांच्या जाती मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. सोबत त्याचे नोट्ससुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. मागच्या वर्षीचे तर तुमच्याजवळ असतीलच, पण पुन्हा एकदा नव्याने मी तुम्हाला दिलेले आहेत. तर मला वाटतं की तुम्हाला त्या शब्दांच्या जाती समजल्या असतील. आशा आहे की त्या नक्कीच समजल्या असणार आहेत. पण जर काही तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण असेल तर नक्की मला विचारा, आपण त्या अडचणी दूर करू. पुन्हा एकदा परत आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळतोय. व्याकरणाचा भाग झाल्यानंतर आपण आज पाठ्यपुस्तकामधला पाठ क्रमांक 6 चुडीवाला हा पाठ अभ्यासणार आहोत. जयश्री रुईकर यांचा हा पाठ आहे. आणि एकंदरीत पाठामध्ये काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या पाठामध्ये 3-4 पात्र आहेत. अब्दुल आहे, त्याची पत्नी शन्नो आहे, त्याचा मुलगा अनवर आहे, रघुभैया आहेत, दाजी पटवर्धन आहेत, दाजीसाहेब पटवर्धन आहेत. असे हे 4-5 पात्र आहेत. आणि त्यांच्या म्हणजे जे दाजीसाहेब आहेत, शिवाजीराव पटवर्धन जे आहेत, त्यांनी जे उभारलेलं तपोवन आहे, त्या तपोवनासंदर्भातील माहिती. आणि त्याचसोबत हे अब्दुल नावाचं जे पात्र आहे, त्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. की या पाठात आपण समाज ऋण या मूल्यांबरोबरच माणुसकीचं दर्शन सुद्धा लेखिकेनं या पाठामध्ये घडवलेलं आहे. की एक कुष्ठरोग्यांची वसाहत आहे अमरावतीमध्ये आणि त्याला तपोवन असं नाव आहे. या कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये अब्दुल अगदी वर्षातील 2 दिवस का होईना पण जातो आणि त्या कुष्ठरोगी स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आनंद कसा निर्माण करतो याचं सुंदर वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. पाठ मी वाचते, पाठाकडे लक्ष द्या. पाठाची सुरुवातच आपण सुरुवातीला लेखिकेचा परिचय आणि त्यानंतर पाठ परिचय आपण पाहणार आहोत. पाठ क्रमांक 6 चुडीवाला. प्रसिद्ध लेखिका, त्यांची जय पराजय, वेदनेला फूल आले या कादंबऱ्या, मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह, स्वप्नातील विहीर ही बालकादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित. प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. या पाठात समाजऋण या मूल्याबरोबरच माणुसकीचे दर्शनही लेखिकेने घडवले आहे. पाठ मी वाचते, लक्ष द्या. अतिशय सुंदर असा पाठ आहे. सद्य परिस्थितीला अनुसरून असा पाठ आहे की खरंच आपण समाजामध्ये या राहतो तर समाजाचं काहीतरी देणं लागतो. नक्कीच या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तेही आपण पाहतोच आहे. या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये झटणारे जे पोलीस आहेत, जे सफाई कर्मचारी आहेत किंवा डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, या सगळ्यांनी एक समाज ऋण म्हणून जे आहे की त्याचं एक उत्तम उदाहरण आपण सध्या आता या वास्तव परिस्थितीमध्ये पाहतो आहे, अनुभवतो आहे. पाठ मी वाचते. अब्बाजान, आज मत जाओ ना तपोवन को. क्यों रे बेटे? जाने दे अनवर. काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे? अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरातच आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार
आज आणि उद्या लगेचच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात, आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नो चुप बैठ अभी. एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कुणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता, पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. बघा, सुरुवातीलाच मी जशी तुम्हाला पात्र सांगितली त्याप्रमाणे इथं ती पात्र आपल्याला रेखाटलेली दिसत आहे की हा जो अब्दुल आहे, या अब्दुलचा मुलगा जो आहे अनवर, तो अब्दुल तपोवनात जाताना त्याला अडवतो आणि तो म्हणतो की अब्बाजान, आज तुम्ही काही तपोवनामध्ये जाऊ नका. पण त्याच्यावरती अब्बाजान म्हणजे अब्दुल म्हणतो की का का नको जायला. तेव्हा शन्नूला मात्र इथे राग आलेला आहे आणि शन्नू म्हणतीये की काही बोलून फायदा आहे का, जाऊ देत त्यांना, ते जात आहेत तर. कारण आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी कशी आहे, पर्वणी आहे. पर्वणी म्हणजे आनंदमय सोहळा, आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस त्यांच्यासाठी. काय एवढं त्या तपोवनामध्ये ठेवलेलं आहे कोण जाणे. आणि ती थोडीशी नाराजीच्या सुरातच म्हणाली, आपल्या मुलाला त्याची समजूत काढत त्याला सांगितलं. आणि मग अनवर खेळायला सुद्धा निघून गेला व आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकून तो खेळायला निघून गेला. त्याच्यावरती शन्नूला खूप राग आलेला आहे आणि म्हणून शन्नू म्हणते की आज संक्रांतीचा दिवस आहे आणि महिलांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या अब्दुलचा बांगड्यांचा व्यवसाय आहे, अगदी पूर्वापार चालत आलेला. त्याच्या वडिलांपासून त्याच्याही आधीपासून हा पूर्वापार चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा आहे आणि त्यांच्यावरच त्यांची उपजीविका चालते. तर सणासुदीला बांगड्या भरण्यासाठी महाराष्ट्रातील स्त्रियांची फार मोठी गर्दी होत असते दुकानांमध्ये. आणि त्यातही संक्रांतीचा दिवस म्हटल्यानंतर तर सौभाग्यवतींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. आणि म्हणून म्हणजे या सणाच्या दिवशी नवीन बांगड्या भरणं किंवा नवीन कपडे खरेदी करणं या गोष्टी स्त्रिया करत असतात. आणि मग त्या संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरायला दुकानामध्ये बायकांची गर्दी होणार असते. पण इथे मात्र हा जो अब्दुल आहे तो अब्दुल त्याच नेमक्या सणाच्या दिवशी, ज्या दिवशी त्याचा धंदा तेजीमध्ये चालेल, म्हणजे खूप चांगला चालेल, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो तपोवनामध्ये जात असतो. आणि त्यामुळे शन्नूला मात्र या गोष्टीचा राग येतो की त्यांचं दुकान बंद. जर एवढं म्हणजे अशा या सणाच्या दिवशी जर 4 पैसे जास्त मिळाले तर घरात एखादी वस्तू येईल किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सुटतील. पण नेमकं धंद्याच्या दिवशीच अब्दुल जो आहे तो तपोवनामध्ये जात असतो. आणि त्यामुळे रघुभैयाचा धंदा म्हणजे त्यांच्याच शेजारी असणाऱ्या हा जो दुसरा बांगडीवाला आहे रघुभैया, त्याचं दुकान मात्र, कारण धंद्यावरती परिणाम होतो, स्वाभाविकच आहे एक दुकान बंद असले. आणि त्यामुळे रघुभैयाचा धंदा तेजीत चालेल. आणि मग ती अब्दुलला सांगतीये की रघुभैयाच्या घरात आता उद्या लगेचच दुसरी कुठली तरी नवीन वस्तू येईल आणि तुम्ही मात्र त्या तपोवनामध्ये जाऊन बसता. काय ठेवलंय त्या तपोवनामध्ये, हे सगळं तिचं बोलणं ऐकून तो तिला थोडंसं रागाने म्हणतो, शन्नू चुप बैठ अभी, आता तू थोडी शांत बस. आणि हातामध्ये ती बांगड्यांची पेटी घेऊन तो पायामध्ये चपला सरकवून निघतो. आणि त्याच्यावरती जाताना शन्नू आवर्जून त्याला सांगत असते की रस्त्याने कुणी भेटलं, कुणी विचारलं कुठे चाललाय तर सांगू नका तपोवनात चाललोय म्हणून. हे तपोवन काय आहे हे आपण बघणारच आहोत की या तपोवनामध्ये जातोय असं सांगू नका, कारण त्याचा धंद्यावरती परिणाम होतो. आणि ती त्याला अगदी निक्षून सांगते की समजलं का तुम्हाला की कोणाला सांगायचं नाहीये तपोवनामध्ये जातो म्हणून. आणि त्यानंतर अब्दुलने एकदा तिच्याकडे बघितलं. तिचा हा जो काही राग आहे, कारण गेले कित्येक वर्षांपासून अब्दुल हे काम करत होता, तपोवनातील जाऊन स्त्रियांना बांगड्या भरण्याचं काम करत होता. पण त्याच्यामुळे त्याच्या धंद्यावरती तर परिणाम होताच. आणि मग त्यामुळे शन्नूला एक सामान्य स्त्री, एक
हाऊसवाईफ म्हणतो ना आपण, तर पण तिच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तिच्या जागी तिच्या ठिकाणी त्या बरोबर आहेत, पण अब्दुलचा विचार हा तिच्यापेक्षा वेगळा आहे. आणि अब्दुलला तिचा हा राग परिचयाचा होता म्हणजे ओळखीचा होता. आणि आता मात्र तिच्याकडे बघून त्याला राग आला नाही, तर त्याला कीव आली, तिची दया आली की मी जे काम करतोय हे काम हिला माहिती नाहीये, हे ती फक्त पैशापुरता विचार करते, पण त्याही पलीकडे जाऊन मी विचार करतोय. आणि म्हणून त्याला म्हणजे तिला ही गोष्ट माहितीच नाहीये, त्यामुळे ती समजत नाहीये, त्यामुळे आज त्याला तिचा राग आला नाही, तर त्याला कीव आली, त्याला दया आली. आता हे तपोवन काय आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते की अमरावतीमध्ये हे तपोवन आहे. आणि दाजीसाहेब पटवर्धन उर्फ डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950 साली हे तपोवन उभारलेलं होतं. या तपोवनाची निर्मिती केलेली होती. दाजीसाहेब पटवर्धन जे आहेत ते एक थोर स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसेवक होते. तर त्यांनीच हे फार मोठं काम केलेलं होतं की कुष्ठरोगी स्त्रिया ज्या आहेत, ज्याला आपण लेप्रसी असं म्हणतो, तो जो रोग आहे तर अतिशय भयानक, ज्यामुळे हातांची बोटं तुम्ही पाहिलं असेल जर कुष्ठरोगी लोकांना, तर त्यांची हाताची बोटं सडतात, त्यांनी चिंध्या वगैरे बांधलेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, त्यातून रक्त वाहतं, वास येत असतो. तर असं कुष्ठरोगी महिला ज्या आहेत, स्त्रिया ज्या आहेत, मुली ज्या आहेत, त्यांच्यासाठी की ज्यांना समाजाने झिडकारलेलं आहे, ज्यांना आपल्याच म्हणवणाऱ्या लोकांनी वाळीत टाकून दिलेलं आहे. कारण पूर्वी समाज असा वागत होता की समाजामध्ये हीच परिस्थिती होती की जरी हा संसर्गजन्य रोग नसला तरी सुद्धा स्वतःच्या घरचीच लोक, समजा जर हा कुष्ठरोग कोणाला जर झाला तर त्यांच्या घरचीच लोक त्यांना समाजाबाहेर काढून टाकायची, घरात घेत नव्हती. अत्यंत वाईट परिस्थिती होती. आणि त्यामुळे या लोकांना कुठल्याही प्रकारचा आधार नव्हता, आसरा नव्हता. याच अनुषंगाने मी तुम्हाला डॉक्टर बाबा आमटे यांचं एक उदाहरण देते की डॉक्टर बाबा आमटे जे आहेत त्यांनी नागपूर जवळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावरती त्यांनी आनंदवनाची निर्मिती केली होती. 15 ऑगस्ट 1949 साली त्यांचं हे आनंदवन सुरू झालेलं होतं. आणि तेही कुष्ठरोग्यांसाठीच. 1950 साली अमरावतीमध्ये शिवाजीराव पटवर्धन यांनी ते उभारलं, पण त्याही आधी बाबा आमटेंनी हे आनंदवन जे आहे ते आनंदवन उभारलेलं होतं या कुष्ठरोग्यांसाठी. कारण जेव्हा तुळशीराम नावाचा एक कुष्ठरोगी त्यांना रस्त्याने अगदी वेदनेने विवळत असताना दिसला आणि तेव्हा त्यांनी त्याच क्षणी ठरवलं होतं की या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी त्या कुष्ठरोगी माणसाला आपल्या घरी घेऊन आले, त्याच्यावरती उपचार केले, पण कालांतराने काही दिवसानंतर तो त्या रोगाच्या ह्याच्यामध्येच तो मरून गेला. आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नीचाही त्यांना अतिशय उत्तम सहकार्य लाभले की ज्या समाजानं त्यांना बाहेर टाकलेलं होतं अशा लोकांना बाबा आमटे स्वतः घरी घेऊन यायचे. घरी घेऊन आले तर त्यांची सेवा करायचे. बाबा आमटेंना खरं तर वकील व्हायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं, पण तेव्हा वडिलांच्या ऐकण्याची प्रथा होती, काळ होता आणि म्हणून ते वकील झाले. बाबा वकील होते पण नंतर मात्र ते डॉक्टर झाले. की इतका मोठा माणूस ज्याला सहवेदना आहे, इतरांच्या दुःखामध्ये दुःख मांडणारा असा व्यक्ती, की कुष्ठरोग्यांसाठी एवढं काम, म्हणजे इतकं भयानक असा तो रोग आहे की त्याने हाडं झिजली जातात, म्हणजे अतिशय विचित्र दिसतात ही लोक. आणि अशा लोकांना ते घरी घेऊन यायले. आणि इतकं मोठा मनाचा माणूस बाबा आमटे, डॉक्टर बाबा आमटे, की स्वतःचं शरीर सुद्धा त्यांनी त्या कुष्ठरोगाचे जंतू स्वतःच्या शरीरामध्ये टोचून त्यांनी घेतले की हा रोग नेमका संसर्गजन्य आहे का, कशामुळे होतो, आपलं शरीर सुद्धा त्यांनी दिलेलं होतं. आणि या कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी हे आनंदवन जे निर्माण केलं, आज त्या कुष्ठरोग्यांवरती उपचार होतात. आजही आनंदवनामध्ये असंख्य कुष्ठरोगी आहेत
आणि त्या कुष्ठरोग्यांना त्यांनी सन्मानानं जगण्याची संधी दिलेली आहे. त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिलेली आहे डॉक्टर बाबा आमटे यांनी. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून डॉक्टर प्रकाश आमटे त्यांचे पुत्र जे आहेत तेही कार्य करतायत की अशा लोकांना ते त्या आनंदवनामध्ये घेऊन येतात आणि त्यांच्यासोबतच ते त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा, कारण जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे आणि तो कुणाचा हिरावून घेऊ शकत नाही. मग ही जी मंडळी जी आहेत, ही जी रोगी मंडळी आहेत, आज त्यांना स्वाभिमानानं सन्मानानं उभा राहायला जगायला शिकवलं डॉक्टर बाबा आमटे यांनी. आणि तेच कार्य शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन करत होते. त्यांनी तपोवनातल्या या स्त्रियांना, या कुष्ठरोगी महिलांना तपोवनाची एक वसाहत निर्माण करून दिलेली होती, जिथं त्यांच्यावरती उपचार केले जात होते. त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता आणि सन्मानानं जगण्याची संधी त्यांना दाजीसाहेबांनी मिळवून दिलेली होती. आणि अशा ठिकाणी जाणं, अशा ठिकाणी काम करणं म्हणजे एक दिव्य होते, एक प्रकारची कसोटी होती. आणि त्या कसोटीमध्ये खरे उतरला तो अब्दुल. तर पुढे या अब्दुलच्या बाबतीत काय घडतं ते आपण पाठामध्ये अभ्यासूया. पुढचा भाग मी वाचते. अब्दुल बस स्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अगदी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर लाल, हिरव्या, निळ्या रंगबिरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतलं. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण कशाला जातोय? जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरची बेल. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला. मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना. बघा, शन्नूची आणि त्याची थोडीशी किचकिच झाल्यानंतर अब्दुलने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तपोवनाकडे निघाला. अब्दुल बस स्टॉपवरती आला आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये राहणारा, परिस्थितीचे चटके सहन करणारा असा हा अब्दुल, जे याच्यामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे की त्याचे जे स्वेटर होतं ते उसवलेलं स्वेटर होतं, फाटलेलं स्वेटर होतं आणि तेच स्वेटर अडकवून तो बस स्टॉपकडे निघाला. थंडीचे दिवस होते, थंडी चांगली जाणवत होती आणि बस आली आणि बसमध्ये हा अब्दुल बांगड्यांची पेटी घेऊन चढला. अगदी खिडकीच्या शेजारी जागा मिळाली आणि तो खिडकीजवळ जाऊन बसला. पेटी त्याने अतिशय अलगदपणे उचललेली आपल्या मांडीवरती ठेवली. अलगद म्हणजे हळूच त्यानं ती मांडीवरती ठेवली. का मांडीवरती ठेवली तर त्याच्यामधल्या ज्या काचेच्या बांगड्या आहेत त्या फुटू नयेत म्हणून. गर्दीत कुणाचा धक्का वगैरे लागला तर त्या बांगड्या फुटतील. अगदी वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्या त्याने आणल्या होत्या या स्त्रियांसाठी आणि त्याने त्या बांगड्यांकडे अतिशय कौतुकानं पाहिलं की याच्यामुळे त्यांना आनंद मिळणार आहे आणि तो आनंद देण्यासाठी अब्दुल त्या तपोवनामध्ये, त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी अब्दुल तपोवनामध्ये जात होता. बस सुरू होताच थंड वाऱ्याचा झोत त्याला अधिकच त्रासदायक वाटू लागलेला होता आणि त्याने मग खूप जास्त थंडी वाजते म्हणून स्कार्फ आपल्या कानाला बांधला. जिल्हाधिकारी कार्यालय आलं आणि त्या कार्यालयाजवळ, त्या कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. जेमतेम बस रिकामी झालेली होती आणि तपोवनाकडे जाणारे फक्त अगदी 4-5 उतारू म्हणजे जे प्रवासी आहेत, ते प्रवासी उतरणारे जे प्रवासी आहेत तेवढेच फक्त त्याच्यामध्ये
राहिलेले होते. तपोवनाच्या कमानीकडे, गोलाकार कमानीकडे, म्हणजे जे प्रवेशद्वार आहे त्याला जी गोल अशी अर्धगोलाकार जी अशी कमान असते, त्या कमानीकडे अब्दुलचं लक्ष गेलं आणि गेल्या 6 महिन्यामध्ये केवढी फुलली आहे तिच्यावरची वेल असा विचार तो करत बसला. किती वेल म्हणजे झाडाची जी वेल आहे ती वेल त्या कमानीभोवती अशी छान लपेटलेली होती. आणि अब्दुल विचार करत उभा राहिला की मागच्या 6 महिन्यापूर्वी जेव्हा मी आलो होतो तेव्हा ती हातभर होती, अगदीच छोटी होती, आणि आता मात्र ती पूर्ण त्या कमानीला तिने लपेटून घेतलेलं आहे. अब्दुल गेट जवळ गेला आणि लहान लहान मुली ज्या आहेत त्यांनी एकच गलका करायला सुरुवात केली. गलका करायला सुरुवात केली म्हणजे गोंधळ करायला सुरुवात केली की चुडीवाला आला, चुडीवाला आला म्हणून. त्यांना खूप आनंद झाला. अब्दुल तपोवनामध्ये ज्या वेळेस जायचा, म्हणजे तो वर्षातून 2दाच जायचा, एक संक्रांतीला आणि दुसरा ज्येष्ठ पौर्णिमेला. ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. आणि हा वटपौर्णिमेचा सण जो आहे तो जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि सौभाग्याचा असा हा दिवस, की ज्या सणाला आवर्जून स्त्रिया छान दागदागिने घालून, हातामध्ये छान बांगड्या वगैरे भरून नवीन वडाची पूजा करण्यासाठी जातात. तो आनंदमय आणि चैतन्याचा दिवस असतो स्त्रियांसाठी. आणि तो दिवस या कुष्ठरोगी महिलांच्या आयुष्यात कसा काय तो आनंद येणार, कारण त्यांना तर समाजाने झिडकारलेलं आहे, त्यांना त्यांच्या नातेवाईकांनीच सोडलेलं आहे. मग अशा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आनंद कुठून येणार ज्यांचं आयुष्यच सगळं दुःखानं पिचून गेलेलं आहे. तर त्यांना आनंद देण्यासाठी अब्दुल तपोवनामध्ये जात होता. अब्दुल गेला आणि आंब्याच्या झाडाखाली एक चौथरा म्हणजे दगडी एक कट्टा जो आहे त्या कट्ट्यावरती, आंब्याच्या खाली तो दगडी कट्टा होता, ओटा होता, त्या ओट्यावरती तो जाऊन बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून सगळ्या स्त्रियांची गर्दी त्या अब्दुल भोवती जमा झाली. आणि प्रत्येक जणीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या आणि प्रत्येक जण आवर्जून, म्हणजे जी काही त्यांनी आधी मागच्या वेळेस अब्दुल आला होता आणि जे काही त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस येताना मला लाल रंगाच्या बांगड्या आणा, हिरव्या आणा, माझ्यासाठी रिबिन वगैरे आणा, आरसा आणा, असं जे काही सांगितलं होतं ते सगळं लक्षात ठेवून अब्दुल अगदी पुढच्या वेळेस जेव्हा तो जायचा तेव्हा मात्र त्या स्त्रियांसाठी तो नक्की घेऊन जात होता. आणि त्यामुळे ही जी फरमाईश केलेली होतीस या स्त्रियांनी, या मुलींनी, ती फरमाईश तो पूर्ण करायचा. पुढे बघूया. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखाच वाटे. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. बघा, हा अब्दुल तपोवनामध्ये गेला की त्याच्या भोवती सगळ्या स्त्रियांची गर्दी जमलेली असायची, सगळ्या मुलींची गर्दी जमलेली असायची आणि प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या असायच्या. मला पहिला असं ते आवर्जून सांगायच्या. कारण मी जसं तुम्हाला म्हणाले की यांच्या आयुष्यात सगळं दुःखच दुःख होतं. ज्यांना आपल्याच माणसांनी झिडकारलेलं आहे अशा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये, की ज्यांना समाजानेच झिडकारलेलं आहे, वाळीत टाकलेलं आहे, अशा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आनंद येणार कुठून. पण हा चुडीवाला, हा जो अब्दुल आहे, तो वर्षातले 2 दिवस का होईना पण जाऊन या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करत होता. त्यामुळे प्रत्येकीला बांगड्या भरायच्या होत्या. हे सण अतिशय उत्साहाचे सण होते. त्यांना सणवार काही माहिती नसायचं. पण तरीही
या अब्दुल समोर जेव्हा प्रस्ताव आला की तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्याचं काम करणार का, तेव्हा त्याने लगेच होकार दिलेला होता. ते पुढे पाहणारच आहोत आपण, की प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. म्हणजे प्रत्येकीला आनंद हवाच होता. आणि आनंद सुख कुणाला नको असतं आयुष्यामध्ये. दुःखी आयुष्य कुणाला जगावंसं वाटतं? कुणालाच नाही. पण ज्यांना आपल्या लोकांनी झिडकारलेलं आहे अशा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख होतं, खूप त्यांना वाईट अशी जी वागणूक मिळालेली असते. त्यामुळे त्यांचं मन अतिशय हेलावून गेलेलं असतं आणि त्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना सावरणं हे फार कठीण काम आहे, फार कठीण असतं. आणि ते दाजीसाहेब पटवर्धनांनी केलेले होते की या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आनंद, त्यांना स्वाभिमानानं पुन्हा उभं करणं, हे काम दाजी पटवर्धनांनी केलेलं होतं. आणि म्हणून प्रत्येकीलाच हा आनंद हवा होता की प्रत्येकीलाच बांगड्या भरायच्या होत्या. आणि मग अब्दुल मात्र मग सगळ्यांच्या हातामध्ये बांगड्या एकेकीला बोलावून एकेकीच्या हातामध्ये तो बांगड्या भरायचा. आता ज्या त्यांना हव्या तशा, म्हणजे कोणत्याही रंगाची, जिला जशी हवी असेल, जिला जी आवडत असेल ती बांगडी तो भरायचा. त्यांच्या मनपसंत बांगड्या तो भरायचा. आणि त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच होतं. एक दिव्य होतं म्हणजे एक कसोटी होती. त्याच्यासाठी ही परीक्षा होती. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे जे कुष्ठरोगी लोक जर तुम्ही पाहिले तर त्यांची हातांची बोटं अशी सडलेली असतात. खूप भयानक झालेलं असतं की त्यांचे हाताची बोटं सडलेली असतात, त्या हातांना फडकी बांधलेली असतात, त्यातून रक्त घाण येत असते. आणि मग अशा हातांमध्ये ज्यांची बोटं झडलेली आहेत अशा हातांमध्ये बांगड्या भरणं, त्यांचा हात हातात धरून त्या बांगड्या भरणं, हे आपण याची कल्पना देखील करू शकत नाही. पण अब्दुल मात्र तो छान पद्धतीनं करत होता. कारण त्याला ती कला साधली होती. कला साधली होती म्हणजे ते कौशल्य त्याला चांगल्या पद्धतीनं जमायला लागलेलं होतं. ते जमणं त्याच्यासाठी फार काही अवघड नव्हतं. सुरुवातीला त्याला त्रास झाला, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याला तो ज्या पद्धतीनं अतिशय त्यांना कुठलेही प्रकारचं हाताला त्रास होणार नाही, दुखणार नाही अशी काळजी घेऊन अब्दुल त्यांच्या हातामध्ये बांगड्या भरायचा. ते एक दिव्य होतं आणि त्याला ती कला ती चांगलीच साधली होती, ती त्याला जमायला लागलेली होती. आणि बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटायचा. नवीन नवीन बांगड्या हातामध्ये भरल्या, त्या बांगड्यांचा किणकिण होणारा जो आवाज आहे ते ऐकल्यानंतर, आणि आपल्यामध्ये आता सौंदर्य म्हणजे आपणही बघा किती छान असे नटलो वगैरे की आपल्यालाही आनंद, स्वतःला सतत आरशात बघावंसं वाटतं. नवीन एखादा ड्रेस घातला, नवीन कपडे घातले की आपण सततच आरशासमोर उभा राहून स्वतःलाच निहाळत असतो, स्वतःच्याच सौंदर्याचं कौतुक करत असतो. इथे कुष्ठरोगी स्त्रियांना सौंदर्य हा भागच राहिलेला नव्हता. पण तरीही त्या नवीन बांगड्या भरल्यानंतर त्यांना होणारा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. कारण शेवटी किती जरी झालं तरी तेही एक माणूसच आहे. त्यांनाही वाटतं सुंदर दिसावंसं, त्यांनाही वाटतं नवीन काहीतरी घालावं, नवीन कपडे घालावेत, नवीन आमच्या हातामध्ये बांगड्या वगैरे जर असतील तर त्या स्वतःच बांगड्या स्वतःच्या हातामधल्या पाहून निहाळून त्या खूप खुश व्हायच्या. आणि तो आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसायचा. अगदी 2-3 तास हा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, हा उद्योग अब्दुलचा चालायचा. आणि तेवढ्या काळामध्ये त्या साऱ्या तपोवनामध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण असायचं. म्हणजे एरवी जिथे इतकी शांतता, तिथे हा अब्दुल गेला त्या 2 वर्षातील त्या 2 दिवसांमध्ये, तर तिथे सगळा आवाज असायचा, गडबड असायची, गोंधळ असायचे. आनंदाचा गोंधळ, आनंदाचा आवाज, आनंदाची गडबड, हे सगळं. आणि समाधानाची जी गडबड आहे ती गडबड, तो गोंधळ ऐकू यायचा. त्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारं वातावरण निर्माण करणारा हा जो चुडीवाला अब्दुल आहे तो म्हणजे तिथल्या स्त्रियांना, त्या तपोवनातील स्त्रियांना, मुलींना तो अगदी देवदूतासारखा वाटायचा. देव परमेश्वरानंच आमच्यासाठी त्याला पाठवलेला आहे असा दूत, म्हणजे परमेश्वराचा निरोप घेऊन येणारा, तर तोच आमच्यासाठी आलेला आहे. परमेश्वरानं त्याला आमच्यासाठीच पाठवलेला आहे. तो अब्दुल कुणाचा भाऊ झाला, कुणाचं वडील, अशी त्याने नाती तिथे निर्माण केलेली होती.
आणि वर्षातून तो दोनदा तिथे जायचा तपोवनामध्ये, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला. आणि प्रत्येक वेळेस मग या संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तो येणारच याची खात्री तिथल्या महिलांना होती. आणि म्हणून त्या डोळे लावून म्हणजे अगदी त्याची वाट आतुरतेनं वाट पाहायच्या. आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान वाटायचं. विलक्षण समाधान वाटायचं म्हणजे एक अनोखं समाधान वाटायचं. 4 पैसे त्याला काय मिळेनात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फार महत्वाचा वाटायचा. बघा, माणूस म्हणून जन्माला येणं आणि माणुसकी आपल्यामध्ये निर्माण करणं असणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी कुणी शिंकलं तरी आपण त्याच्याकडे संशयाने पाहतो की याला कोरोना तर झाला नसेल. आणि समाजामध्ये अशा कितीतरी गोष्टी ऐकल्या असतील की लोकांनी अगदी त्यांना बाहेरच काढलेलं होतं. आपल्याला फक्त नियम पाळायचे आहेत, त्या माणसाला त्रास द्यायचा आहे किंवा त्या माणसाला आपल्यापासून दूर लोटायचं आहे, असं काही करायचं नव्हतं. पण तरीही समाजामध्ये ही परिस्थिती घडताना आपण पाहिलीच. आणि त्यातही हा कुष्ठरोगासारखा हा जो भयानक आजार आहे आणि या आजारामुळे समाजानं ज्यांना बाहेर काढलेलं आहे, अशा महिलांची परिस्थिती किती बिकट असेल, किती वाईट असेल याची आपण कल्पना करू शकतो. की माणूस खरंच माणुसकीचं दर्शन अब्दुलच्या रूपानं आपल्याला या पाठामध्ये घडतं. की सहृदयता, सहवेदना म्हणजे काय असते, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मांडणं आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मांडणं हे जास्त गरजेचं आहे. आणि तो खरा माणूस, तो खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगला. असं हा अब्दुल जो आहे तो खऱ्या अर्थानं आयुष्याचा आनंद उपभोगत होता. त्याला 4 पैसे मिळाले असते त्या सणाच्या काळामध्ये, तो त्याचं घर मोठं करू शकला असता, तो त्याच्या पत्नीला आनंदात ठेवू शकला असता, तो त्याच्या मुलाला सगळ्या काही गोष्टी देऊ शकला असता. पण त्याला त्या गोष्टी जास्त मोलाच्या वाटतच नव्हत्या. त्याला मोलाचा वाटत होता तो त्या कुष्ठरोगी महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचं सुख. आणि हे फार कमी लोक असतात असे की इतरांच्या दुःखात दुःख आणि इतरांच्या सुखात सुख मानणारे. पुढे पाहूया. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्या एवढं मी काय केलं आहे तपोवनासाठी. किती मोठं मन आहे अब्दुलचं बघा. आपण काय करतोय, म्हणजे एवढं सत्कार करण्यासारखं मी काय केलेलं आहे. मी जे माझं काम आहे ते मी फक्त करतो आहे. माझा सत्कार वगैरे करण्या इतकं मी मोठं काही काम केलेलं आहे का, याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सतत येत होता. पहा, असे काही दिवस गेले. तो तपोवनातून परत आला आणि काही दिवसांनंतर रघुभैया एक चिठ्ठी घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की तपोवनामधून तुझ्यासाठी ही चिठ्ठी आलेली आहे. चिठ्ठी मराठीतून होती, त्यामुळे अब्दुलने त्यालाच ती वाचायला सांगितली की मराठीतून आहे तर मग तूच वाचून दाखव ना. रघुभैयानं मोठ्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली आणि त्या चिठ्ठीतला जो मजकूर आहे ते ऐकून अब्दुल आणि शन्नूला अतिशय आनंद झाला. कारण का आनंद झाला तर तपोवनामध्ये एक छोटेखानी संमेलनाचं आयोजन केलेलं होतं आणि एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये अब्दुलला खास बोलावणं धाडलेलं होतं दाजीसाहेबांनी पत्र लिहून. कारण अब्दुलचा या कार्यक्रमामध्ये सत्कार होणार होता.
आणि म्हणून दाजीसाहेबांनी त्याला पत्र पाठवून बोलवून घेतलं होतं, निमंत्रण दिलं होतं त्याला येण्याचं. कारण आणि 2 दिवसांनीच तो सत्कार समारंभ होणार होता. पत्र आल्यापासून तो अतिशय आनंदात होता, कारण कधीही लाभणार नाही असं सत्काराचं भाग्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं. कारण तो कधी विचारही करू शकत नव्हता. छान छोटेखानी घर, जिथे गरिबी त्यांच्या पाचवीला पुजलेली आहे, असं दैन्य दारिद्र्य त्याच्यामध्ये राहणारा, एक छोटासा व्यवसाय करणारा आणि आपल्या उपजीविकेपुरतं पैसे कमवणारा असा हा अब्दुल, ज्याला कधीच कल्पना नव्हती की माझा कुणीतरी असा सत्कार करेल किंवा मला हे भाग्य लाभेल. आणि तो सतत विचार करत होता की मी असं काही काम केलंय का की ज्याच्यासाठी माझा सत्कार करणार आहे, की त्याला या गोष्टीची कल्पनाही नव्हती त्याला. कारण त्यानं हे जे काही काम केलेलं होतं, या स्त्रियांना जे बांगड्या भरण्याचं जे काम करत होते, तो स्वतःच्या आनंदासाठी तो करत होता. कारण अतिशय वेगळा आणि सहवेदना असणारा हा जो मनुष्य अब्दुल जो आहे, त्याला त्याच्या बदल्यात कुठल्याही प्रकारचा मोबदला नको होता. त्याला हवं होतं ते फक्त त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि त्याच्यातच तो खूप खुश व्हायचा. तो खूप आनंदी होऊन तपोवनातून घरी जात असे आणि मग नंतर अतिशय आनंदात तो आपला व्यवसाय करायचा आणि आतुरतेनं पुढच्या येणाऱ्या सणाची तो वाट पाहत होता. त्यानं कधी विचारही केला नव्हता की एखादा समारंभ होईल आणि त्या समारंभामध्ये मला बोलवलं जाईल आणि माझा सत्कार वगैरे केला जाईल, कारण तो कल्पनाही त्याने केलेली नव्हती. आणि तो सतत स्वतःला तो पुन्हा पुन्हा विचारत होता की मी एवढं मोठं काय काम केलेलं आहे, मी इतकं मोठं काय केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची फळाची अपेक्षा न करता तो हे काम करत होता. नेकी कर दर्या में डाल असं म्हटलं जातं. म्हणजे सत्कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस. फळ जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल असा हा अब्दुलचा स्वभाव होता. की तो जे काम करत होता ते सत्कार्य होतं हे त्यालाही माहिती होतं, पण त्याला त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे नको होते. त्याला हवा होता तो त्या कुष्ठरोगी महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि तो आनंद त्याला विलक्षण सुख देऊन जात होता, अतिशय समाधान देऊन जात होता. इतरांसाठी जगणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. मी जसं तुम्हाला बाबा आमटेंचं उदाहरण दिलं की या व्यक्तीने, इतका हा थोर आणि महान व्यक्ती की ज्यानं स्वतःचं आयुष्य त्या कुष्ठरोग्यांसाठी वाहिलेलं होतं. कोण करणार आहे असं एवढं इतकं, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, सॅक्रिफाईस म्हणू आपण, की असं कोण करतं. फार थोडी लोक असतात की स्वतःचं आयुष्य इतरांसाठी घालवणार. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं आयुष्य प्रिय असतं, प्रत्येकाला प्रत्येकाचं जगणं प्रिय असतं. कारण माणूस कसा आहे की मी माझं, मला, माझ्यासाठी, या मीच्या वर्तुळामध्येच तो जगत असतो की हे माझं आहे, ते माझं आहे. पण या गोष्टीचा विचार करत नाही की मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजे असं काहीतरी काम आयुष्यात केलं पाहिजे आहे की आपण जरी हे जग सोडून गेलो तरी आपली कीर्ती मात्र या कीर्तिरूपात आपण लोकांच्या मनामनामध्ये जगलो पाहिजे, लोकांच्या मनामनामध्ये आपण राहिलो पाहिजे आहे. असं काहीतरी कार्य करून गेलं पाहिजे आहे. कारण माणसाच्या वाटेला आयुष्य फक्त एकदा येतं, फक्त एकदा. आणि त्या आनंदानं जगणं, इतरांसाठी जगणं, कारण इतरांना सुख देण्यात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वतः उपभोगण्यामध्ये खूप समाधान असतं, खूप समाधान. आणि ही जी कला आहे ही फार थोड्या लोकांनी साधलेली आहे. त्यापैकी बाबा आमटे एक आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्यांचं संपूर्ण आयुष्य या लोकांसाठी वाहिलेलं होतं. तसंच हा अब्दुल जो आहे त्याला पैशाची अपेक्षा नव्हती. मला 4 पैसे मिळतील किंवा मी त्याच्यातून काहीतरी कमवू शकेन या उद्देशाने त्याने ते कधीच केलेलं नव्हतं. त्याला महत्त्वाचा वाटत होता तो त्यांचा आनंद. आणि म्हणून तो सतत विचार करत होता, स्वतःला विचारत होता की सत्कार करण्यासारखं मी काय केलं आहे या तपोवनासाठी. मी नेमकं काय केले. मी तपोवनात जातो आणि स्त्रियांना बांगड्या भरतो. हे फार मोठं समाजकार्य होतं, ही फार मोठी एक सेवा होती.
त्यांच्यासाठी केलेली. आजकाल लोक कुष्ठरोगी जरी आपण रस्त्याला जरी एखादा कुष्ठरोगी दिसला तरी आपण दुरून जातो, अगदी लांबून जातो की आपल्याला त्याचा स्पर्श होऊ नये म्हणून. समाजामध्ये आजही ती परिस्थिती आहे, आजही अशी लोक आहेत. पण आपण समाजात राहतो आणि या समाजाचं काहीतरी देणं लागतो, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आहे आणि ते समाज ऋण आपण फेडलं पाहिजे. जसं आता आपण समाजामध्ये राहतो म्हटल्यानंतर सरकारने जे काही नियम आपल्यासाठी बांधून ठेवलेले आहेत, कारण आपल्यामुळे इतरांना कुणाला तरी त्रास होणार आहे. आपण जर सोसायटीमध्ये विनाकारण फिरत राहिलो किंवा आपण जर बाहेर रस्त्याने फिरत राहिलो आणि कारण आपल्या नकळत या गोष्टी घडत असणार आहेत. आपण काही व्हायरस पाहिलेला नाही, तो दिसत असता तर लगेचच त्याला मारून टाकण्यात आला असतं, पण तो दिसत नाही. हा छुपा दुश्मन आहे, वैरी आहे, शत्रू आहे. आणि मग हे सरकार सतत का सांगते? ही लोक रात्रंदिवस आपल्यासाठी का झटतायत? पोलीस असतील, सफाई कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, ही लोक आपल्यासाठी झटतायत. त्यांना कुटुंब नाही आहे. त्यांच्या कुटुंबाला सोडून ते आज रस्त्यावरती उतरत आहेत. दवाखान्यामध्ये अगदी 24-24 तास ती लोक उभा राहून काम करतायत. या सगळ्या गोष्टी कुणासाठी? तर समाजामध्ये आपण राहतोय तर समाजातल्या लोकांना. ही एक प्रकारची देशसेवाच आहे. पण आपण त्याला किती सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे बघतो, आपण गर्दी टाळतोय का, हा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपल्या एकट्यामुळे कितीतरी लोक संक्रमित होऊ शकतात. मी असं म्हणत नाही की आपल्याला झालेलाच आहे, पण विनाकारण रस्त्याने फिरणं किंवा गर्दी करणं या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि हे जर आपण पाळलं तर आपणही एक प्रकारे समाजसेवाच करतो आहे, हे लक्षात घ्या. कारण ही तुमच्याकडे आलेली फार मोठी संधी आहे की तुम्हीही एक प्रकारे ही समाजसेवा करणार आहात. घरामध्ये राहून स्वच्छतेचं पालन करून ही जी काही कार्य तुम्ही करणार आहात ती एक प्रकारे देशसेवा आहे, ती एक प्रकारे समाजसेवाच आहे आणि ते तुम्ही नक्की केली पाहिजे. या पाठाच्या अनुषंगाने तुम्हाला या 4 गोष्टी सांगाव्याशा वाटल्या म्हणून मी तुम्हाला सांगितले की अब्दुल सुद्धा समाजसेवाच करत होता, पण त्याच्या नकळत ती घडत होती. कारण त्याला ही गोष्ट फार मोठी आहे असं वाटत नव्हतं. कुठल्याही बक्षिसाची, कुठल्याही फळाची अपेक्षा त्यानं कधीही केली नव्हती. आणि म्हणूनच दाजी साहेबांनी त्याचा सत्कार करण्याचं ठरवलेलं होतं आणि म्हणून त्याला खास पत्र लिहून दाजी साहेबांनी तपोवनामध्ये बोलवलेलं होतं. आणि शन्नूलाही त्या गोष्टीचा आनंद वाटला होता. कारण कधीही असा सत्कार समारंभ त्यांच्या वाट्याला येईल किंवा माझ्या पतीच्या वाट्याला येईल याची कल्पना नव्हती. कारण ती नेहमी त्याला टोकायची. नेहमी तो तपोवनामध्ये जेव्हा जेव्हा जायचा तेव्हा तेव्हा शन्नू त्याच्याबरोबर वाद घालायची. पण आज मात्र तिला त्या गोष्टीचा आनंद झाला होता की माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या पतीला एक सन्मान मिळतोय 4 चौघांमध्ये. या गोष्टीचा तिला सुद्धा एक आनंद वाटत होता. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.